म्हणून माणसाने शंकाने काय होईल हे सांगता येणार. सगळ्या मुसलमानाचं टोटली मुसलमानाचं गाव 12 महिने झाले की मुसलमानाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 12 महिन्यात पोरग झालं. आता पोरग झालं म्हणजे काय, लग्न झालं की मुलं बाळ होतातच नैसर्गिक. त्या ठिकाणी महाराज हा कार्यक्रम मुलगा झाला. पण मुलगा एवढा बापाच्या अंगावर, मुसलमान लोकांना लेकरं लई प्यार. एकच मोटरसायकल तुम्ही पहा, क्यूजी बोले कहा जा रही, बोले शादी को, बोले खड़े करो गाड़ी. तो बोले आगे है सांगितले आमीना, बीच में कामीना, बीच में सकीना, उधर से हसेम इधर से हुसैन. जागा असं मी भी पसंद. मुसलमानची गाडी पाहतो मी फुल लेकर महाराज खुदा की देन है. एवढी लेकर काय सांगा तुम्हाला. सुबह को तो बोले तोस, दोपहर को तो बोले कोस, शाम को तो बोले वो बेहोश. हे काय मराठीच पोरला ऐकत नाही. शरीर त्यांचं पामार, हे त्यांचं शरीर आहे महाराज. माझा मुलगा झाला, तो मुलगा एवढा बापाच्या अंगावर महाराज. हो, अरे पहिल्यानं हे म्हातारे माणसं स्वतःच्या मुलाला घेत नव्हते बापा दे. आता तुम्ही पहा, मुलगा झाल्याबरोबर असा उचलून घेतो. माझ्यासारखे डोळे नाही का, गाढवा कोणाला झाले का नाही. आदर्शच नाही माझ्या जीवनामध्ये. एवढा बापाच्या अंगावर मुलगा, तो मुलगा राहत नव्हता. बापाने सांगितलं मी जमात को जा रहा देख, बोले इसको अच्छा जी लागा. हे 40 दिवस गेलं. ते कट रात्री 12 वाजता उठायचं, मम्मी पप्पा. आता कुठं दाखायचं बाप. तिनं काय करायचं, मुलगा राहा म्हणून रात्री न्यायचं बाहेर, चंद्र दाखायचं. उद्या छान मामा आहे. उद्या आकाशातला चंद्र पाहिला की तो मुलगा राहायचा. बरेच दिवस असा कार्यक्रम चालतो. बापाला विसरून गेला. चंद्राचा लाडा लाल चवले मन लागलीशी गोडी. आणि बाप 40 दिवसांनी घरी आला. बाई गेली पाण्याला, काट होतं घरी. बाप म्हणते क्यों रे बोले बेटे, तेरे को मेरी याद आती थी क्या. बोले नहीं. बोले क्यों. बोले रोज अपने घर को सोने को चांद मामा आते थे. बोले चांद मामा आते थे. बोले पर तुम आज आए तो पप्पा चांद मामा आ रहे. बोले कब आते थे. बोले रात को 10 बजे आते थे तो सुबह को 12 बजे जाते. जिततीच कापली महाराज. शंकिनी कशा बोलतो मी, शंका फार कठीण आहे. शंकिनी टंकिनी पद्मिनी लक्ष्मी, हे संताचे वर्ग आहे महाराज. संत कोणाला म्हणावं. तो कामने अंगी व्हावे ते आपण, तो कामने अंगी व्हावे ते आपण, करीच महिमान. त्या मावशीला खाली वाढा. 10-12 पोळ्या खाल्ल्या की संत उठून जाईल. तो कामने अंगी व्हावे ते आपण, तो कामने अंगी व्हावे करीच महिमान, करीच महिमान. अरे संत काढण्यासाठी महाराज गळ्यामध्ये माळ पाहिजे. मी कशामुळे बोललो मावशी, तुम्हाला फार पापातून मी वाचवलो. जो कीर्तनात उठून जातो, देवाची शपथ, त्याला 100 गाय मारल्याचं पातक लागतं. मद भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठगणे नार. तरी कीर्तनाचे नटनाचे नासविले ते नामच नाही पापाचे. हा, त्या मावशीला मी खाली बसलो, फार मोठा फायदा केला त्यांचा. आणि देवाची शपथ माझ्या कीर्तनात चमत्कार आहे. ते तुम्ही ट्रायल करून पहा. कीर्तनात कोणी उठलं आणि त्याच्या घरात रात्रीतून काही बरं वाईट झालं, त्याचा जिम्मेदार मी नाही. विठाला माझी करावे कीर्तन त्याने नारायण. देव भेटण्याची जागा आहे महाराजी. देव कीर्तन भक्ती देवाला खूप. कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप. माझा विषय हा चालला की तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण संत करण्यासाठी. मग पैसा संताच्या संगती कळो आले ते मला बाती, आपले दोन्हीचा नवती विषयाची आहे. आणि त्या संतांचं चिंतन जर आपण केलं, अनंत जन्माचं पाप आणि महाराज निवृत्त होतं. लक्षात ठेवा.
म्हणून महाराज म्हणून संताशी भजावे, त्या संताचं भजन करा. का? केलेले कर्मापासून, वाईट कर्मापासून आपल्याला मुक्ती मिळते महाराज. हो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि मुखी म्हणता तुकाराम तुकाराम नाम घेता. अरे त्याचं नाम जर मुखामध्ये आलं महाराज संतांचं, हा देवसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशी आवडते मला देवा पूर्वावी वासना. पण संताच्या संग अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची. अरे जितकं ज्ञान महत्वाचं नाही तितकी संगती महत्वाची आहे, जितकी भक्ती महत्वाची नाही तितकी संगती महत्वाची आहे. पण तुम्हाला फार मोठ्या महंताची संगती लक्षात ठेवा. पण माऊली सांगता ते कोणचंच करा ठोपार कुमार त्यावेळेस महाराज वर्णन करतात, महाराज संताजवळ देव आहे, त्यांच्या चित्तामध्ये आहे, पण हे आम्हाला शक्य वाटत नाही. चित्त लहान आहे, भगवान महान आहे. गतिर्भृता प्रभू साक्षी. मग एवढा मोठा भगवान परमात्मा संताच्या चित्तामध्ये राहील कसा? त्याचं कारण असं आहे, संताच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा राहतो आणि भक्ताच्या चित्तामध्ये वास करतो. म्हणून त्यांचं चिंतन करा. हो चित्त लहान भगवान महान आहे. हो एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. पण त्या संताचं चिंतन करा. अरे सावता बाबाचं चिंतन आमच्या चोखोबारायने केलं. सावता सावता गरजे ज्याची वाचा, पवित्र तो होय देह त्याचा. अरे संत देवाची वकील आहे, मनोमार्गी गेला तो तेथेची मुखला. संतांचा संपर्क साधल्याशिवाय आणि संत कृपा झाल्याशिवाय देवाची भेट होत नाही. अरे संत चरणी राजा लाभिता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणी राजा लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजी आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. अंत प्रेम लागे नाही निर्णोडे, हृदय प्रगटे रामरूपा. हृदय प्रगटे रामरूपा. नरी 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 नारा नरी ना नरी 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 नारा नरी नरी नारा नरी नारा नरी 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 नारा. आमचेच राग येते, फक्त पिक्चरच्या लोकांनी त्यांचं लेबल लावलं. किल्ला दे म्हणजे गली गली चिडिया. आणि हेच नाही कळालं छोड दिया जाय. आणि हे नाही कळत तो है कौन तुमार, तोरी शक्ती अपार. ये बचन बड़ी मिलती सुन ले हमार. तोरी शक्ती है अपार, हे बजरंग बली मिलती सुन ले हमार. प्रभु की अवतार तुम तीनों के दातार, पवन कुमार तोरी शक्ति है अपार. सुन ले हमार, हे बजरंग बली मिलती सुन ले हमार. हे बजरंग बली मिलती सुन ले हमार. हे बजरंग बली सुन
मला बिनसुरी कीर्तनकार म्हटलं की त्याच्या नडीसच भाव फोडतात. काही की कीर्तनकार तुम्ही पहा अख्खे गाथे मुकत गते, पण कीर्तन लो भरा सुर नाही रा बापकडे धाना कशाला भरा है. इसका दुनिया में आवाज है, उसका आवाज है, इसका काही काही असे बेसूर आहे त्यांना ताल कळत नाही कीर्तनकारला, सुर कळत आमच्या भागात. हो, कीर्तनकाराने कमीत कमी त्याला रामकृष्ण हरित स्वरात यावं. ज्याला सूर कळत नाही आसूर, ज्याला काहीच कळत नाही भेसूर. लग्नात असे काही मॉडेल आढळतील कोण्याच पट्टीत त्यांचा सूर बरत नाही. जेवायला बसले ना हरे राम असे वाकडे जाणं कशाला बघायला. पण इथे सगळं निवेदन बाबांचं आहे, आमच्या हनुमंतजी महाराजांचं सुंदर मंडप आहे. मंडप जब इतना सुंदर है तो मंडप वाला कितना सुंदर होगा. मंडप वाला जब इतना सुंदर है तो दूसरे निवेदन किया वो कितना सुंदर होगा. निवेदन करने वाला जब इतना सुंदर है तो निवेदन करने वाले के माँ बाप को जिस खुदा ने पैदा किया वो खुदा कितना सुंदर होगा. किती सुंदर निवेदन आहे. आणि तरुण तडफदार युवा कीर्तनकार महंत मला पाहिल्याचे आनंद. अरे अशाच वयामध्ये परमार्थ मध्ये आता आमच्याकडे तर तारा तुटेल, बल्ब उडेल, रोज जाईल. काही काही तुम्ही पाचशे म्हातारे आमच्याकडे येते महाराज. हो महाराज असं आम्हाला वाटतं भजनच पडत ना. आता मरायला आता कशाला इकडे येतो. तरुण भजनामध्ये या, तरुण कीर्तनकार पाहिजे, तरुण गाणारे पाहिजे. हे म्हातारे माणसं आता आता इकडे यायला लागले. भाऊ यांचं जुनं मॅटर जर काढलं ना इथं बसू द्याची लायकीची नाही. म्हणून एकच मुद्दा मी तुमच्या पुढे सांगायला आलो महाराज की या सूर्य मंदिराला, त्या संस्थेला तनाने मनाने धनाने सहकार्य करा. एक एक रुपया जरी तुम्ही ते दिला महाराज तर देवाची शपथ घेऊन समजा भगवान परमात्मा तुला करोडाने देईल. आणि या ठिकाणी दान करा. पवित्र त्या ठिकाणी क्षेत्र आहे श्रीनारायण मंदिर महाराज. हो काही काही लोक एवढे चिकट आहे काय सांगू तुम्हाला, एवढे चिकट. वर्गणी मागायला जर आले ना त्याच्या दारात एक कुत्र राहतं पाळल्याला. वर्गणीवाले पाहिले छू 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 नको पैसे देऊ पण कुत्र तरी छेडू नको ना. पण इथे चांगलं निवेदन आहे महाराज. पुनश्च पुढच्या वर्षी जर आलोच मी बाबाने जर आम्हाला बोलवलंच तर या आश्रमाचा मठाचा महाराज असा विकास झालेला मला दिसला पाहिजे. कल्पना करा. आणि मला अनुमती, माझा आत्मविश्वास आहे हा तालुका फार दानशूर आहे महाराज. आमच्या परिसरात एक बी मठ नाही, पण इकडे मोठे मोठे बाबांचे मठ आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हा याग चालू आहे. म्हणून माऊली सांगता देवाच्या संगतीमध्ये जे नाही ते संताच्या संगतीमध्ये आहे. माऊली वर्णन करतात महाराज सर्व सुखाची संगती संतच सुखी आहे. अरे तुम्हाला सुखी व्हा वाटत असेल तर जगामध्ये सुखी कोण आहे अगोदर त्याचा शोध करा महाराज. जो देखे सो अरे दुखिया बाबा, अरे सुखिया कोई नहीं रे ये राजा दुखिया ये प्रजा. फक्त जगामध्ये संत सुखी आहे. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही तेथे. साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना कलियोगी. के संत वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे. नित्य जुनावे तुझिया नामे, नित्य जुनावे तुझिया नामे, नित्य जुनावे तुझिया नामे, नित्य जुनावे तुझिया नामे. गहना होती सकळ करणे, गहना होती सकळ करणे, गहन होती सकळ करणे, गहन होती सकळ करणे. सर्व काळ प्रेम तुलसतो मनोनी नाही काय मनोनी नाही काय
देवाचं प्रमाण दिलं महाराज संत सुखी आहे. आणि त्या संताच्या संगतीमध्ये आपण गेलो, आपण कोणाच्या पाय पडतो, पाय पडो देवा. तुम्ही तो कल्याण कल्याण नाही, मुंबई नाही. अरे दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी स्वतःचं कल्याण व्हायला पाहिजे. काय म्हटलो मी? दुसऱ्यावर कृपा करण्यासाठी स्वतःवर आपल्या गुरुची कृपा पाहिजे. दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी स्वतःचा उद्धार व्हायला पाहिजे. म्हणून तुमच्या पुढे मुद्दा मांडतो ते संत सर्व सुखाची संगती. तर कोणत्या संघाचं चिंतन करा? माऊली ज्ञानेश्वर
ओ